नमस्कार सगळ्यांना. आपल्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही रसिक भरभरून प्रतिसाद देतात आणि माझा उत्साह आनंद दोन्ही वाढवतात. खूप खूप आभार सगळ्यांचे. माझ्या लेखन प्रवासामध्ये मी सुरुवातीला म्हणजे 83-84 ते जवळपास 97-98पर्यंत मी प्राधान्याने कथालेखन केलं आणि या कथालेखन करता करताच या प्रवासात विनोदी कथालेखनही मी केलं आणि त्या विनोदी कथासंग्रह 1997-98 म्हणजे जवळपास आता 25-30 वर्ष होऊन गेलेत या गोष्टीला. तर हा नवऱ्यांची चाळ हा कथासंग्रह 97-98मध्ये निघाला होता. तेव्हाही त्याचं कवर हेच होतं आणि आता 2015मध्ये सुधारित आवृत्ती निघाली आहे. त्याचं एक कवर मूळ माझ्या आर्टिस्ट बंधू धाकटे अनंत देशपांडे इफ्मा औरंगाबाद यांनी तेव्हा विद्यार्थी दशेत असताना केलेलं त्यांचं हे कवर या पुस्तकावर आहे, त्यांच्या कलेची आठवण म्हणून. तर या नवऱ्यांची चाळ या कथासंग्रहातील एक विनोदी कथा मी आज आपल्यासमोर सादर करतो आहे. शीर्षक आहे नवरा म्हणजे. नवरा म्हणजे या वाक्याची पूर्ती करणे कोणत्याही बायकोसाठी अगदी सोपा वाटणारा आणि आवडता असा ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो. आता माझ्या बाबतीत नवरा म्हणजे अर्थात आमच्या सौभाग्यवतीचं हे मनोगत वाचकांच्या म्हणजे पत्नीरूपी वाचकांच्या मनोगताशी जुळतं असू शकतं बरं का. कारण नवरा म्हणजे पळसाला पानं तीनच या कॅटेगरीतलं एक मुक्ताफळ आहे. तिच्या दुर्दैवाने असं माझं बायको म्हणते, तिच्या दुर्दैवाने माझ्यासारखं बावळट्ट ध्यान तिच्या आईबाबांच्या नजरेस पडलं. त्या दिवशी त्यांना नक्कीच दृष्टीभ्रम झाला असावा किंवा पोटची पोरगी जड झाली असावी म्हणून त्यांनी असला हा नग जावाई म्हणून निवडला असेल. दुसरं काय, हे असं आमच्या बायकोचं मत. पण म्हणतात ना, ब्रह्मदेवाने विचार करून जोड्या जमवलेल्या असतात. अशाच कुठल्या एका जन्मात आमच्या बायकोशी या ब्रह्मदेवाचेच खटके उडाले असावेत. त्याचा बदला म्हणून नेमक्या या जन्मात तिचा जोडीदार म्हणून ब्रह्मदेवाने माझीच निवड करण्याचा खोडकर उद्योग केला असावा असे माझे नम्र चिंतन उद्गार आहेत. तिच्या मते हा नवरा म्हणजे नुसता दंड आहे. अक्कल वाटण्याच्या दैवी कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा हा आळशी इसम घोरत पडलेला असणार. आता तहहयात माझ्या अक्कलखाती कुठलीही नोंद होण्याची बिलकुल शक्यता नाही. आहेच त्या स्थितीत आनंद मानणे ही सुद्धा मला लाभलेली अक्कल असावी. पण हे बायकोला कसे पटावे. तिच्या मते नवरा म्हणजे वरून भोळा आतून गाभोळा. वरून बावळट दिसणारे माझे रुपडे केवळ फसवे आहे हे ती कितीदा तरी खुद्द माझ्या आदरणीय सासूबाईच्या समोर ऐकवत असते. माझे महनीय सासरेबुवा अशा आपत्प्रसंगी योगासनातील बकध्यान करीत बसलेले असतात. सासूबाईंना आपल्या लेकीच्या या जळजळीत विधानाची दखल घ्यावी लागते. कारण त्यांच्या लेकीच्या या नवऱ्याची निवड करण्याची घोडचूक त्यांना आता निस्तारता येणं शक्य नव्हतं. याचीच टोचणे त्यांना अधिक जखमा द्यायची. सासूबाईच्या अफाट अनुभवाचे वास्तव वाक्यदर्शन आम्हाला ठाई ठाई घडत असते. त्या म्हणतात, नवरा म्हणजे बैलगाडीचं तुटकं चाक. निखळून पडू नये म्हणून आवरावं लागतं. दुसरं काय, पदरी पडलं आणि गपचूप बसावं. शेवटी नवरा म्हणजे जाऊ दे, संतापाच्या झटक्याने त्या गप्प बसतात. आपण गोड गळ्याच्या गायिका आहोत या गैरसमजूत वावरणाऱ्या माझ्या बायकोचा आत्मविश्वासाचा मला खूप हेवा वाटायचा. 4 माणसांना पांगवण्याची ताकद तिच्या गळ्यात आहे हे आता स्पष्ट सिद्ध करण्याची गरज नव्हती असे माझे मत. कारण कोणत्याही उत्सव प्रसंगी तिच्या सुश्राव्य हे सुद्धा तिच्या मते अनवट दुर्बोध आणि अगम्य रागदारी ऐकण्यासाठी प्रमुख गायिका आमच्या सौभाग्यवती आणि बळेच आणलेले साथीदार आणि धरून आणलेले रसिक श्रोते जे हळूच नाहीसे व्हायचे. यातले फक्त श्रोते सोडून बाकीचे राहायचे. त्यात निष्ठावंत असा मी एकटाच.
कारण आभार प्रदर्शनाचा भार नेहमी मीच पेलत असायचो. अशा अनेक गाजलेल्या आणि वाजलेल्या मैफिलीच्या जोरावरती सौभाग्यवतीची गायन क्षेत्रातली घुसखोरी अगदी बिनधास्त चालू असते. तिच्या मते गायन हा माझा ध्यास आहे, श्वास आहे. त्याच्यासाठी माझ्यासमोर कुणी असावं अशी अपेक्षाच नसते. कलावंत संतुष्ट नसतो हे म्हणणे मला कधीकधी पटत नाही. यासाठी कारण आमची बायको किती संतुष्ट स्वभावाची आहे बघा. तिच्या रियाज समयी मी सुरक्षित अंतरावर वावरत असतो, त्यामुळे कर्णबधिरता येण्यापासून मी बचावलो आहे. पण सौकडून मला ऐकावं लागते, हा नवरा म्हणजे ना सूर नसलेला तंबोरा मिळाला आहे. या सगळ्या जमिल्यात माझ्या पाठीशी भक्कम आधारासाठी उभे असतात ते माझे परमस्नेही गजाभाऊ. त्यांना माहीत आहे की माझ्या घरात मला काडीचीही किंमत नाही. बायकोच्या मते हा नवरा म्हणजे गळ्याला झालेलं गळू आहे, निघतही नाही आणि सुटतही नाही. वास्तविक गजाभाऊ साधेसुधे ग्रस्त नाहीत. आमच्या सौभाग्यवतीच्या माहेरचे ते प्रतिष्ठित सोयरे आहेत. त्यांच्या वजनदारीमुळे अनेक कठीण प्रसंगी मी गजाभाऊंना सपशेल शरण जातो आणि उदार मनाचे आणि कंजूस खिशाचे गजाभाऊ दरवेळी माझ्या मदतीला येतात. एकदा सौभाग्यवतीने दस्तूर खुद्द गजाभाऊंच्याच पत्नीला बेसावतपणे विचारले, वहिनी, हे गजाभाऊ एक नवरा म्हणून तुम्हाला कसे वाटतात? झालं. आपल्या दुर्दैवाची महाकहाणी ऐकवण्याचा मोह वहिनींना आवरता आला नाही. त्या क्षणी पहिल्यांदा गजाभाऊंना हताश झालेलं मी पाहिलं. गदगदलेल्या आवाजात वहिनींना कंठ फुटला, अहो, हा नवरा म्हणजे माझी अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. तुम्हाला खूप वाटत असेल हे गजाभाऊ माझ्या माहेरचे, पण कशात काय नि फाटक्यात पाय. ज्याचं जळतं त्यालाच कळतं बरं बाई. हा नवरा म्हणजे ना मला पहा आणि फुलवा, नुसताच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. बायकोचं मन ओळखण्याची रीतच नाही यांच्या खानदानात. मरमर राबणारी घरवाली मिळाली माझ्यासारखी, मग काय हे गावभर हिंडायला मोकळे. तुम्हाला म्हणून सांगते, सकाळी बाहेर पडलेले हे गजाभाऊ घरी कवा येतील बिलकुल भरोसा नाही. हा नवरा म्हणजे जणू 12 पिंपळावरच्या मुंज्या आहे, भटकत राहतो इकडं. वहिनीची ही कैफियत आम्हाला अमान्य होण्यासारखी नव्हती. गजाभाऊंच्या हटवादी स्वभावाला कोणतेच औषध लागू पडण्यासारखे नव्हते. म्हणून मोठ्या महिन्याच्या वहिनी गप्प राहून गजाभाऊची ही शेरवानी सलामत ठेवून आतली परेशानी दडवून ठेवत होत्या. मित्रहो, रविवार हा किती आनंदाचा, मौजमजेचा, पण माझ्या दृष्टीने फार मोठा घातवार असतो. मनातील कोणतीही गोष्ट हवेत उडवून लावणे ही गोष्ट मनापासून करणाऱ्या बाईला सौभाग्यवती, बायको, मंडळी अशा अनेक नावांनी संबोधले जाते. आमच्या बायकोला मी हेच शब्द वापरतो. कारण नवरा निवांत असेल त्या क्षणी त्याच्यामागे शुक्ल काष्ट लावून देणे हे बायकोचे आद्य कर्तव्य असते, अशा माझ्या बायकोचे मत आहे. तिच्या मते नवरा म्हणजे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मिळवलेला हक्काचा घरगडी असतो, जो हर घडी आपल्या मागे भुंग्यासारखा फिरत असतो. आपल्या प्रेमात त्याचे असेच भिरभिरे करायचे असते. आपल्या संसारात स्वतःच्या हुशारीने घर चालवणाऱ्या मैत्रिणीचे उपदेश ऐकणे हा माझ्या बायकोचा आवडता छंद असतो. प्रत्येकीच्या नवऱ्यावरचे यशस्वी प्रयोग पदार्थ करण्याच्या कृतीप्रमाणे ती लगेच माझ्यावर प्रयोग सुरू करते. तिची एक मैत्रीण तिला म्हणते, अगं, हा नवरा म्हणजे आवडता होयबा असतो. त्याने आपल्या मनाप्रमाणे वागावे वाटत असेल ना, तर आपल्या सौंदर्याच्या अस्त्राने त्याला कायम बेहोश ठेवायचं. या बेहोशीत मिठीच्या ऐवजी मुठीत राहण्यातच त्याला सुख वाटत असतं. या पद्धतीत आपला फायदाच फायदा. नवऱ्याच्या तोंडून कधीही नाही हा शब्दच येत नाही. मैत्रिणीचा हा प्रेमळ सल्ला दुर्दैवाने आमच्या बायकोला पटला नाही. बरोबरच आहे. तिच्या जेलर आईच्या शिस्तीचे कडक उदाहरण समोर असल्यावर ही असली प्रेमळ पद्धतीची उपचार पद्धती आमच्या घरात येणे शक्यच नव्हते. इथं तर मुठीतला नवरा कायम समोरच्या स्टूलवर बसलेला असायला हवा, या साध्या पद्धतीवर विश्वास असतो. नवरा म्हणजे बायकोच्या शब्दावर
फक्त मान डोलावणारा, नाही न म्हणणारा. त्यामुळं झालं काय की माझ्यासमोरच्या अनेक सुखी आणि आनंदी दिसणाऱ्या नवऱ्यांच्या अनेक दर्दभऱ्या वास्तव कहाण्या माझ्या कानावर येतातच. तेव्हापासून मी आनंद आहोत असे मानायचे ठरवले. कारण नवरा म्हणजे बायकोचा आनंद असतो. मग बायकोला कसं दुखवणार तुम्हीच सांगा. नमस्कार. कशी वाटली? आणि एक खुलासा बरं का मित्रांनो, या कथा 30 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे आजच्या काळातल्या आधुनिक सुखसोयी किंवा आधुनिकींचे उल्लेख यात येणे शक्यच नाही. तरी जुन्या काळाच्या आजही वास्तव वाटणाऱ्या या कथा गोड मानून घ्या. अभिप्राय कॉमेंट्स द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. भेटूया नवीन एपिसोडमध्ये. नमस्कार.